लसणाचे बाजार 500 रुपये 10 किलोपासून 900 रुपये 10 किलोपर्यंत. आल्याचे बाजार कवळा नवीन आला असेल तर 150 ते 200 रुपये आहे. चांगला आला असेल तर 500 रुपयापर्यंत. लिंबाचे बाजार 450-500 रुपये 10 किलो. आता मक्याचे बाजारभाव कशामुळे स्थिर अस्थिर होत आहेत? नाही, मक्याचे बाजारभाव हेच आहेत. मक्याचे बाजारभाव आज गेले 8-15 दिवस बाजार स्थिर आहेत. 50 रुपयापासून तर 90-100 रुपये. माल बघून मका बघून माल आहे. 10 किलोचे भाव. 10 किलोचे भाव. आणि फ्लावर कोबीचे बाजारभाव कशामुळे कमी जास्त होतात? आवक कमी पडली तर बाजारभाव वाढणार. आज आवक नाही आहे. फ्लावर तुम्ही पाहत आहे, आवक फार कमी आहे. कोबीचे बाजारभाव कशामुळे? कोबीचे बाजारभाव वाढलेत. गेले 2-4 दिवस आवक कमी झालेली आहे आणि मागणी वाढलेली. तर सगळ्यात जास्त आज आवक कशाची झाली? आवक प्रमाणात आहे, कशाची आवक जास्त नाही आहे. आवक सर्व मालांच्या प्रमाणामध्ये आवक आहे. तेव्हा बाजारभाव सुद्धा सगळ्या मालांना चांगले भेटलेले आहेत. सगळ्यात जास्त बाजारभाव कशाला मिळाला? सगळ्यात जास्त बाजारभाव आज वाटाण्यांना आहे. वाटाणे चांगले वाटाणे असतील गोल्डन तर 800 रुपयापर्यंत वाटाणे आहेत. आणि त्याच्यानंतर फरशानं चांगले बाजारभाव आहे. गवारीनं चांगले बाजारभाव आहे. राजमानं सुद्धा चांगले राजमे असेल तर 400-450 रुपये राजमे जातात. शेवग्याच्या शेंगा? शेवग्याची शेंगा फार कमी आहे. इथे शेवग्याची शेंगा आज 250-300 रुपये झालेले आहे. पण चांगले जर शेवगे असतील तर 600-750 रुपये बाजारभाव जातात. आता बाजार हेच राहतील का वाढतील? वाढतील, बाजार वाढतील. थोड्या दिवसामध्ये अजून बाजार तरकारीला वाढतील.